2025 हे वर्ष भारतीय राज्यघटनेचे अंमलबजावणी झालेले 75वे वर्ष म्हणजे अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजऱ्या केले जाणार आहे. तर त्याचाच परिपाठ म्हणून, त्याचीच ओळख म्हणून, त्याचीच आठवण म्हणून भीमा कोरेगाव स्तंभ जो आहे त्या स्तंभावर येणाऱ्या लाखो अनुयायांना बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानाची प्रस्ताविका भीमा कोरेगाव जयस्तंभावर लावण्यात आली. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि धम्मचक्रांकित निळा ध्वज अशा पद्धतीचं संसदीय लोकशाहीचं प्रतीक असणारे भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भीमा कोरेगाव स्तंभाची सजावट करण्यात आलेली आहे. खरं तर ही संकल्पना अतिशय योग्य आणि उपयुक्त आहे. भीमा कोरेगावची लढाई जरी शस्त्राने झाली असली तरी आता आपल्याला शस्त्रासोबत शास्त्राने सुद्धा लढण्याची गरज आहे. याचा हा एकमेव संदेश देणारं संकल्पना चित्र ज्यांनी पण निर्माण केलं, खरं तर त्यांना आपण सगळ्यांनी धन्यवाद देणं गरजेचं आहे. आणि देशभरातूनच नव्हे तर संपूर्ण जगातून येणाऱ्या संपूर्ण बौद्ध अनुयायांना हा भारतीय राज्यघटनेच्या 75व्या अमृत महोत्सवाचा संदेश नवीन वर्षाच्या प्रथम दिनी